आनंद हम्म, ते केतकीचं अॅन्युअल फंक्शन कधी आहे रे? मला नाही आठवत यार आता काही. आठवत नाही. आणि ते हे शार्दूलला समर कॅम्पला पाठवायचं आहे आपल्याला. आणि तुझं ते फुल बॉडी चेकअप आहे बरं का. अपॉइंटमेंट घेतली काय कधीची आहे बरं ती अपॉइंटमेंट ना? मला नाही आठवते आत्ता निकिता यार. आणि समरची 5 मे. 5 मे. लक्षात आहे समरची अपॉइंटमेंट तुला? लक्षात नाही म्हणजे तू असं न विचार करताच सांगितली तारीख. कसं काय रे? त्याचं सगळं लक्षात आहे पण स्वतःचं बायकोचं मुलांचं काहीच लक्षात नाही. कसं रे? इतक्या वर्षांची सवय आहे निकिता. सवय नाही, मैत्री आहे मैत्री. पण फक्त तुझीच मैत्री आहे का? माझा मित्र नाही आहे तो. मी मान्य आहे तुमची मैत्री जास्त जुनी आहे पण माझी पण आहे अरे मैत्री त्याच्याशी. मलाही वाटतं काहीतरी. तुला एकट्यालाच दुःख झालंय की काय? हो मला कळतंय. पण कसं आहे तुझ्यासारखं मी सगळं सोडून नाही ना बसू शकत अशी कोलमडून. घर धावतं ठेवावं लागतं मला. मुलांचं बघायचं, घराचं, तुझं. आणि तुझं तर जरा जास्तच बघावं लागतंय आजकाल. मुलांपेक्षा जास्त काळजी तुझी वाटायला लागली अरे. सॉरी निकिता, सॉरी. मी यापुढे असं नाही वागणार, ठीक आहे? प्रॉब्लेम तो नाही आनंद. दुःखाची तक्रार नाही करत आहे मी. पण लिमिट, दुःखाला पण काहीतरी लिमिट असलं पाहिजे की नाही? अरे त्या दिवशी तू रूम बंद करून बसला होतास आणि काय करणार होतास आतमध्ये? निकिता नाही नाही, मला ना राग येतोय तुझा आता. तुझा, त्या समोरचा, परिस्थितीचा, माझा, सगळ्यांचा ना मला खूप राग यायला लागलाय. तू प्लीज शांत हो. तू मला सांग मी काय केलं म्हणजे तुला बरं वाटेल? स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तो चुकलाय ना, मग म्हण की समर चुकला आहे. तो चुकलाय, त्याचा आपल्याला राग येतोय आणि गिल्ट पण आपणच स्वतःलाच करून घेतोय. त्याला काय अर्थ आहे? का शिक्षा करून घेतोय स्वतःला तू? कळतंय का मी काय बोलतेय? निकिता, आपल्यावर जो आरोप झालाय ना मला त्याचा त्रास होतोय. आणि म्हणजे समरने माझ्याशी मैत्री तोडली म्हणून नाही, तर त्याने ज्या कारणासाठी, ज्या खोट्या कारणासाठी आपल्याशी मैत्री तोडली असं वागलाय ना, ते सहन होत नाहीये मला. सहन तर मला सुद्धा नाही होत रे आनंद. पण आपण गप्प बसलो का? करतोय ना प्रयत्न. सगळी एनर्जी आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यामध्ये लावली आहे ना आपण. सो आनंदीची मदत पण घेतोय.